म्हणून मी होमिओपॅथी घेतलं. काय चला गोळी झाली ना खाऊ, आता छान झोप काढ. येऊ मी? आकृती थँक्स, म्हणजे थँक्स फॉर एव्हरीथिंग. माय प्लेजर. आय होप तुला आईच्या बोलण्याने त्रास झाला नसेल. त्रास? त्रास का होईल? एक्चुअली मुझे आदत है, हमारे घर में भी यही चलता है, लग्न कर लग्न कर लग्न कर. नाही पण एवढं डायरेक्ट कोणीच नाही बोलू शकत. तू सारखी नावं का ठेवतोस रे तुझ्या आईला? तू पण काय कमी नाही हा, तू तिच्यासारखाच आहेस. नाही नाही, इनफॅक्ट आई से बेटा सवाई. काय काहीतरीच काय, मी काय आईसारखं बोललोय? काय 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 काय? त्यांनी मला ऍटलिस्ट विचारलं की तू सिंगल आहेस का, तुझं कुठे ठरलेलं नाहीये ना लग्न. तू आपने तो मतलब डायरेक्टली प्रपोज ही कर दिया. अरे यार तू तेच घेऊन बसलीस, मी वेगळ्या अवस्थेत होतो की नाही बघ ना आता माझं काय झालं. नहीं यार, मतलब फिर भी हम आपकी इज्जत बचा रहे थे, आपको क्लिनिक तक लेके गए और आपने तो मतलब मौका देख के डायरेक्टली लड़की को प्रपोज ही कर दिया. हाँ, आणि मी खरं मानलं असतं तर हाँ, मग तू फिरला असतास आणि म्हणाला असतास की सॉरी मी तर असं काहीच म्हणालो नव्हतो. टिपिकल दुष्यंत सारखं. कोण दुष्यंत? कोण दुष्यंत? ज्यानं शकुंतलेला प्रॉमिस केलं होतं की लग्न करेन मी तुझ्याशी आणि मग नंतर विसरून गेला. हे अगं काय, ह्याला काय अर्थ? मी काहीच केलेलं नाही. दुष्यंत वगैरे सगळे पुरुष आहात ना तुम्ही दुष्यंताचे अवतार असता. आधी बोलता आणि मग नंतर विसरून जाता. मला सांग तुझा राग नक्की कोणावर आहे? दुष्यंत, मी, कामची अख्खी प्रजाती? काय मी तुला ना यावरून आयुष्यभर त्रास देणार का? होय हळू. चलो येऊ मी? ठीक आहे. आणि काळजी घ्या पायाची. तू दचकवलंस मला. मला बोलायचंय तुझ्याशी. बेल वाजवू का शकुंतले? शौनक अगं लाजतेस केवढी? वाजव दुष्यंता. वाजू का शकुंतले? मी तुझा फोन येतोय मला. मी तुला कॅफेत बोलवलं होतं, मी विसरून गेले शौनक. मग एवढं काय, त्याला भेटून जाणार मग जा ना. हॅलो मितू. ऐश्वर्या तुझं लग्न ठरलंय? काय? लग्न म्हणजे काय? लग्न नाही. तुला कोणी सांगितलंय? मग इथे शितोळे काय सांगतायत मला? कोण शितोळे? अगं शितोळे म्हणजे विकी. विकी नाही का माझा? अच्छा विकी काय बोललाय का तुला? कोण आता? विकी कोण? विकी म्हणजे मी विक्रम. माझं नाव विक्रम शितोळे आहे ना. ती लाडानी मला म्हणतात विकी. ते आहेत का? मला द्या 1 मिनिट द्या. हॅलो, हा विकी बोलतोय, बोला. अरे विकी तू सांगितलंस का मी तुला आमच्याबद्दल? हो का? सांगायचं नव्हतं का? त्यांनी सांगून टाकलंय मी तुला. बघू काय म्हणतो. हॅलो विकी. बोल काय झालं? हा अरे तू ते फार खासगी जरा तो मॅटर होता. तू एकदम सार्वजनिक करून टाकलंस. आनंदाची बातमी म्हणून सांगून टाकली मैत्री माताजीनं. नव्हतं सांगायचं का? सॉरी, नव्हतं सांगायचं. जाऊ दे आता सांगितलंस तर ठीक आहे. पुन्हा कोणाला सांगायला जाऊ नकोस. आणि जरा फोन दे, मैत्रीला फोन दे जरा. हो तुम्हाला बोलायला सांगा. घ्या एक प्लीज. हा काय?
हा अगं मी तुला सांगणारच होतो मैत्रेयी, पण एक गंमत सांगू का तुला? आमचं काही लग्न वगैरे ठरलेलं नाही आहे. आम्ही आत्ताशी कुठे जाऊन जोडपं होऊ पाहतोय. आलं का लक्षात? त्यामुळे तू चिंता करू नकोस, सांगणारच आहे तुला. हे बघ चुंबक, मला ना आता काय बोलावं कळत नाहीये. तू ऐश्वर्याला देतोस का जरा फोन? ऐश्वर्याला देतो. ऐश्वर्या काही नाही, मैत्रीच आहे, शांतपणे बोल. हॅलो हॅलो मितू, हे बघ तू चिडू नकोस. आम्ही तुला सांगणारच होतो, पण आता अजून आमचं असं ताजं तवानं आहे ना. आणि दुष्यंत शकुंतला आता काय ठरलंय हो, काय रे चुंबक? त्याचा काय संबंध? अरे तिला कुठे माहिती आहे? हा मितू. हा हॅलो मितू. हे काय ऐशू, हे दुष्यंत, हे बघ मला आता काहीही कळत नाही तू काय बोलतेस ते. ऐशू, माताजींच्या वर्कशॉपला जाऊन सुद्धा तू एंगेज होतीयस? हा म्हणजे माताजींच्या वर्कशॉपचा तुझ्यावर काहीही परिणाम झालेला नाहीये? अगं असं का बोलतेस मितू? झाला म्हणजे आता इनफॅक्ट मी दुष्यंताला पण घेऊन चाललीये माताजी, आम्ही चुंबकलाही घेऊन चाललीये मी माताजींना भेटायला. ऐशू हे बघ, मला हा धक्का पचवणं खरंच खूप अवघड आहे. बरं तू येणार आहेस का इकडे? का आता येणार पण नाहीयेस? येणार आहे मितू, मी तिकडे येणार आहे. हे बघ आता मी इथे सौमित्राला भेटायला आलोय की नाही, इथून थेट तिकडेच येतोय आम्ही. अच्छा, म्हणजे तुम्ही सौमित्राला भेटायला गेलात का? म्हणजे ही न्यूज मला सांगण्याच्या आधी तुम्ही सौमित्राला सांगायला गेलात? मितू त्याला सांगायला नाही आलेलो, त्याचा ऍक्सिडेंट झालाय की नाही म्हणून त्याच्या तब्येतीची चौकशी करायला आलोय आम्ही. हो अच्छा बर. अगं हसते अगं, खरंच मितू. ऐशू, माझा जेव्हा आवाज गेला होता तेव्हा तू किती उशिरा आली होतीस ग मला भेटायला? आता सौमित्राचा ऍक्सिडेंट झाला तर त्याच्या तब्येतीची चौकशी करायला गेलीस ना लगेच? नाही मी हे लक्षात ठेवीन. हा ऐशू, मी हे कायम लक्षात ठेवीन. हॅलो. अरे चिडून बसली. आता मी कसं डील करणार या मुलीशी? त्यात तू दुष्यंत म्हणालीस आणि शकुंतला. सौमित्र सरांचा ऍक्सिडेंट झाला, कधी कसं काय? म्हणजे चला आपण त्याला भेटायला जाऊ. चला उठा. शितोळे तुम्ही प्लीज शांत व्हा. तुम्ही हे बघा, मला आधीच काही, हे बघा शितोळे, आपल्या समोर खूप काम आहे. तुम्ही कामं करणार आहात की नाही मला नक्की सांगा, नाहीतर मी सगळे कामं करते. तुम्ही जा सगळ्यांना भेटायला जा. मी एकटी कामं करते. तुम्ही शांत व्हा आधी. मैत्री माताजी तुम्ही शांत व्हा. तुम्ही श्वास घ्या बरं आधी, खोल श्वास घ्या. ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. शितोळे काय? सॉरी. ब्रीद इन, ब्रीद आउट. अरे काय बुके विके कशाला एवढं फॉर्मल? आपण असं करतो का आपण? तसं नाही, फुलांकडे बघून असं मन प्रसन्न होतं ना, म्हणून राहू देत. अरे ही तर म्हणत होती की पेशंटला पाहायला चाललोय तर फळे घेऊन जा, आणि घ्यायला गेले रे अक्षरशः पोमोग्रॅनेट, द्राक्ष, जॅकफ्रूट, ऍपल म्हणतोय ना. पण मी काय म्हणालो तिला, आधीच सौमित्र डॉक्टर, त्यात ॲन ऍपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे नको व्हायला. म्हणलं ऐसा नको टाय नको. सोनू, मला काय वाटतंय आपण याला सांगून टाकूया आपल्याबद्दल. ऐक, गप्पा मैत्रीला मैत्रिणी याला नाही असं नको व्हायला. मला विचार करू दे. गप्पा बस. काय कुसूर पुसूर काय लावली? अरे तिला म्हणालो केवढं लागलंय पाहिजे. मुकामार आहे काय रे? नाही काय बोलत काय होतात तुम्ही ते सांगा बरं. अरे काय? सौमित्र, बरंच लागलंय तुला. मैत्री, कळल्यावर एकदा तरी भेटायला यायला हवं. मी आले होते. हो का? नाही मला काय तुम्हाला भेटल्याचं आठवत नाही माताजी. का आता तुम्ही अदृश्य रूपात इकडून तिकडे ट्रॅव्हल करता दैवी शक्तीनं? हा, मी खरंच आले होते सौमित्र, पण काय?